वसंतराव 70 वर्षाचे आहेत, सिगरेट बिगरेट भरपूर पितात, COPD, डायबिटीस, वजन जास्ती आहे, हाय रिस्क. त्यांना एक दिवस थोडा खोकला येतो. ते ठरवतात घराबाहेर पडायचं नाही, ऑक्सिजन लेवल चेक करायची आणि श्वास घ्यायला त्रास झाला तर हॉस्पिटलमध्ये जायचं. पण प्रोटोकॉलप्रमाणे ते अगदी हौसेने नाकामध्ये नळीबिळी घालून कोविड काढतात. कोविड पॉझिटिव्ह. आता वसंतरावांच्या वतीने या सगळ्या टास्क फोर्सना, मंडळांना, थोर लोकांना माझा एक चिमुकला प्रश्न आहे. ओमिक्रॉन मामूली आहे, वसंतरावांचं व्हॅक्सिनेशन झालं आहे, मान्य आहे. वसंतराव हॉस्पिटलमध्ये जायची रिस्क आहे त्यांच्या या सगळ्या रिस्क फॅक्टरमध्ये. कोणाला जर का धोका असेल हॉस्पिटलमध्ये जायचा तर तो वसंतरावांना आहे. वसंतराव हॉस्पिटलमध्ये जाऊ नयेत हा धोका कमी करण्याकरता तुम्ही वसंतरावांना कुठलं औषध कधी काय डोसने देणार ते मला आत्ता सांगा. ही मंडळ वगैरे काय म्हणतील, थांबा हम फैसला करते हैं, हाँ हम छोटी लेवल पे बैठक करेंगे, मिडल लेवल पे बैठक करेंगे, हाय लेवल पे बैठक करेंगे. अरे भाऊ, इथे बैठका कसल्या काढताय? त्या वसंतरावांच्या डोळ्यासमोर काजबे चमकताय आणि तुम्ही सूर्यनमस्कार आणि बैठका काय करताय? उत्तर देऊन टाका ना ताबडतोब. आणि या चिमुकल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर ते तुमचे कसले तरी निरर्थक आणि उपद्रवी काहीतरी एका मागून एक फरमानं कसली करताय, हे करा ते करा. अर्थ काय आहे तुमच्या अस्तित्वाला? आता तुम्ही त्यांना काय सांगाल वसंतरावांना? घे डोलो, घे डोलो. तुम्हाला मला तापच नाही. ते म्हणजे तुला कॉफ सिरप लिहून देतो, ये इकडे. तर मला खोकला पण बरा झाला. त्यांचा ऑक्सिजन पण चांगला आहे, म्हणजे मग स्टिरॉइडचा पण काय रोल नाही, ब्युडेसोनाइडचा तर कधी रोल नव्हताच. मग शेवटी तुम्ही वैतागून म्हणाले, वसंतराव तू काय कर, तू घराबाहेर पडू नकोस, तू ऑक्सिजन लेवल मॉनिटर कर आणि श्वास घ्यायला त्रास झाला तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. वसंतराव म्हणतात, ते तर मी पहिलं पण करणार होतो, मग टेस्ट कशाला केली? ते म्हणतील, अरे वसंतराव तुला नाही समजत बाळा, मी तुला सांगतो समजावून की तुझी टेस्ट केल्यामुळे 2 समाजाला फायदे. वसंतराव म्हणतील, ठीक आहे, समाजाचा फायदा मी करतो, पण ही टेस्ट करायच्या आधी मला सांगा की माझा काय फायदा नाही त्याच्यामध्ये, आहे वसंतरावांचा फायदा, दुसरा मग बघू. तर ते 2 म्हणे समाजाला फायदे. पहिला फायदा काय आहे की आता वसंतराव कन्फर्म पॉझिटिव्ह आहे, त्यांना माहिती आहे. मग गेले 48 तास ते ज्यांच्या कोणाच्या संपर्कात होते त्या मित्रांना ते फोन करून सांगणार की आता मी कोविड पॉझिटिव्ह आलो. म्हणजे वसंतराव फोन उचलून सांगणार, ए सुभान्या, तू चाललायस ना आता पार्टीला, चांगले कपडे बिपडे काढून, भांग काढून, तुला सांगायचं होतं रे, आपण भेटलो काल आणि आज मी कोविड पॉझिटिव्ह आलो. सुभान्या आयुष्यात परत कधीतरी वसंतरावांचा फोन घेईल का? सिरियसली. आणि समजा अचानक आपल्या देशामध्ये इमानदार माणसं आली, कुठून देणार माहित नाही, पण आली आहे, सगळे इमानदार, फुल टू इमानदार, सगळे इमानदार, नाव पण इमानदार, ते आले सगळे. अहो, जेव्हा मागच्या वर्षी जानेवारीमध्ये जेवढ्या केसेस आल्या होत्या तेवढ्या केसेस आल्यावर आपण काय कोणाला सांगणार? सगळेच पसरलेलं असं, कोण कोणाला सांगणार की माझ्यामुळे झाला का तुझ्यामुळे झाला? त्याला काही अर्थच नाही, त्याला काही उपयोगच नाहीये. दुसरा फायदा काय होऊ शकतो समाजाला, की हे जे म्युटेशन, तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली वसंतरावांची, की आपण त्यांचं म्युटेशन अनालिसिस करू शकतो आणि ते सांगू शकतो की त्यांना कुठलं आहे. तर तुम्ही म्युटेशन अनालिसिस केलं आणि सांगितलं वसंतरावांना, तुम्हाला BQ.1 आहे. वसंतराव म्हणले ओके. मग तुम्ही त्यांना फोन, अरे BQ.1 नाहीये, BQ.1.1 आहे. वसंतराव म्हणतात, अहो पण मी बरा झालो. त्याला गप रे, काय बरा झालो, गप. मग म्हणजे अरे तुला XBB आहे. अरे BQ.1 काय XBB, ते अनालिसिस घेऊन तुम्ही काय त्याची वेगळी ट्रीटमेंट करणार आहात का? मग वेगळी ट्रीटमेंट करणार नसेल ते हौसेने अनालिसिस करून काय करणार आहात? ह्या अनालिसिसचा एक वेगळा उपयोग होतो, तो मग बघूया आपण, ते जास्ती खोलात नको जायला. तर तुम्ही म्हणाल, डॉक्टर रवी तुम्ही असं म्हणताय का की हा जो हाय रिस्क वसंतराव आहे त्याची टेस्टच नाही करायची? नाही, मी त्याच्या एक्झॅक्टली उलटं म्हणतोय. मी म्हणतोय फक्त वसंतरावांची टेस्ट करायची, फक्त हाय रिस्क लोकांची टेस्ट करायची. आणि ती का करायची? अशा हाय रिस्क लोकांची टेस्ट मिनिटांमध्ये झाली पाहिजे, त्यांचा रिझल्ट तासांमध्ये यायला पाहिजे आणि त्या दिवशीच्या दिवशी त्यांना औषध मिळायला पाहिजे. तेवढाच फक्त धोका आहे आपल्याला हाय रिस्क लोकांना, बाकी सगळं आहे तसं चालू राहायला पाहिजे. तर कुठलं औषध आहे? एक निर्माट्रेलविर म्हणून औषध आहे, ते एप्रिलमध्ये भारताने परवानगी दिली, बनवतायत सुद्धा हैदराबादमध्ये जनारा फार्मा.
₹5,000 काहीतरी म्हणे किंमत आहे. तो घेतल्या की 89%. असं तुम्ही काहीतरी करू शकत असाल ना, तर त्या टेस्टिंगचा उपयोग आहे ना. आणि मी काय म्हणतो, आता चीनमध्ये एवढा प्रॉब्लेम आलाय ना, तर तुम्हाला नाही वापरायचं ना, तुमच्या प्रोटोकॉलमध्ये नसेल ना निर्माट रेल्वे, तर त्याचे 1,00,000 डोस तुम्ही चीनला पाठवून द्या. म्हणजे खरं मी काल म्हणालो होतो नका पाठवू, पण तुम्ही वापरणारच नसाल ना, 1,00,000 डोस पाठवलेत ना, तर लिहून देतो 80,000 जीव वाचतील. 80 नाही, चुकलं थोडं, 90,000 जीव वाचतील. लिहून देतो, गॅरंटीड. चीनला पाठवा. पण काय गडबड काय माहिती आहे का, चीनने सुद्धा या निर्माट रेल्वेला अगदी एप्रिल आत्तापर्यंत परवानगी दिलीच नव्हती. म्हणजे त्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, हम बावळट है, लेकिन बावळट में हम अकेले नहीं है, हमारे साथ सब लोग है. सगळेच म्हणजे अमेरिकेने तर अशी बावळटपणाचे मनोरे रचलेत ना. पण ते जाऊ द्या अमेरिकेचं, की म्हणजे अमेरिकेला चटक लागले आता बावळटपणा करायची, बरीच वर्ष झाली. पण भारतातल्या सारख्या हुशार लोकांनी बावळटपणा केला ना, की मला अगदी भडभडून येतं. म्हणजे अगदी अशा भरवशाच्या म्हशीला टोणगा नाही, भरवशाच्या म्हशीला बैल झाल्या एवढं दुःख होतं. अरे आपण एवढे हुशार लोक, ते आता आपण नाही देणार ना परवानगी, ते जाऊ द्या आता, ते सोडून द्या. निर्माट रेल्वेला परवानगी दिली ना तर उत्तम आहे. तेवढंच करायचं आता. हाय रिस्क लोकांवर लक्ष ठेवायचं. तर समजा तुम्ही वाईमध्ये आहात आणि एक मनुष्य येतो खबर घेऊन की वाईवर खूप मोठं संकट येत आहे. मग सगळे वाईकर घाबरले, घाबरायच्या तयारीला लागले. आता आपण घाबरूया, सगळे मिळून घाबरतात. मग कोणीतरी विचारतं की अरे राजा संकट काय आहे? तर तो म्हणतो माझं नाव अफजल खान, मीच संकट आहे. ज्या दिवशी आपल्याला हे कळेल की जे आपल्यावर बातमी येते ते संकट नाहीये, पण बातमी घेऊन येणारे हे संकट आहे, हा जेव्हा आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल, तो सगळा अंधकार निघून जाईल. तुम्ही या सगळ्या चीनमधून बातम्या येत आहे ना, त्याच्याकडे काहीही लक्ष देऊ नका. भारतामध्ये तिसरी लहर येणार नाही. आणि ना सतत परत मीडियाला पण बोलू नका, कारण तुम्ही ज्या न्यूजवर क्लिक करता ना, तेच ते तुम्हाला दाखवतात. त्याच्यामुळे तुम्ही क्लिक करा बंद होईल, न्यूज येणं बंद होईल. दुसरं काहीतरी करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.